हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त असं गटारी स्पेशल चिकन बनवलेलं आहे. तर हे चिकन जर तुम्ही बनवाल ना, तर घरातले आहेत ना इतकं तुमचं कौतुक करतील, इतकं सुंदर भन्नाट चवीचं असं आपलं हे चिकन झालेलं आहे. आणि आता गटारी अमावस्या येणारच आहे, तर त्यावेळेस तुम्ही नक्की हे चिकन आहे ना ट्राय करू शकता. खूप सुंदर झटपट मस्त असं झालेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन पहिल्यांदा आहे ना स्वच्छ असं आहे ना धुवून घ्यायचं. आता चिकनला आपण पहिल्यांदा आहे ना हळद लावूयात. हळद, चवीनुसार मीठ टाकूयात आणि अर्ध लिंबू घेतलेलं आहे. अर्धा लिंबाचा रस टाकायचा आणि व्यवस्थित हळद, मीठ आणि लिंबाचा रस चिकनला पण आहे ना छान असा सगळीकडे व्यवस्थित असं चोळून लावून घ्यायचा. होऊ शकता. सोपी रेसिपी आहे, पण खायला खूप सुंदर अशी आहे. आणि आपण नेहमीच चिकन रस्सा असं बनवतो, तर असं वेगवेगळ्या पद्धतीने ना चिकन बनवायचं म्हणजे घरातलेही खुश होतात. तर आता आपण कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये ना तेल टाकलेलं आहे आणि एक कांदा आहे ना उभा असा चिरून घेतलेला आहे. कांदा आहे ना थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. हे बघा, कांदा छान असा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हळद, मीठ लावलेलं चिकन टाकूयात. आणि हे चिकन शिजवताना ना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. चिकनला आहे ना अंगचं पाणी सुटतं, मिठाचं पाणी होतं, त्यामध्येच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं हे परतून घेऊयात. गॅस मिडियम केलेला आहे. आता झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटाची ना वाफ काढूयात. झाकण ठेवल्यामुळे ना बघा चिकनला आहे ना छान असं पाणी सुटलेलं आहे. पुन्हा व्यवस्थित असं आहे ना हे मिक्स करून घेऊयात. आणि आता आपल्याला आहे ना पाणी अजिबात टाकलेलं नाही. अगोदरचं जे अंगचं पाणी सुटलं आहे ना त्याच्यातच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावूयात आणि कुकरच्या आहेत ना 2 मिडियम ह्याच्यावरती आहेत ना शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कुकर लावलेलं आहे. आता आपण याचं छान असं वाटण करणार आहे. तर खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं छान असं आपल्याला आहे ना ब्राऊन होस्तोपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं आहे. खोबरं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे खोबरं जास्त करपणार नाही. खोबरं छान असं भाजलेलं आहे. आता कांदा घेतलेला आहे. कांदाही छान मोठाच असा आहे ना मी इथे चिरून घेतलेला आहे. कांदा भाजताना तेलाचा वापर करायचा म्हणजे कांदा पटकन भाजला जातो. कांदा भाजला की त्याच्यामध्ये भरपूर असा लसूण आणि आलंसुद्धा चिरून घेतलेले. आता कांद्यामध्ये लसूण, आलं पण भाजून घ्यायचं आहे. हे बघा, कांदा छान असा आपला लाल कलर येईपर्यंत भाजलेला आहे. आता याच्यामध्ये 1 टोमॅटो पिकलेला, तोही मोठ्या फोड्या करून आहे ना आपण भाजून घेणार आहे. टोमॅटोही 2-3 मिनटं परतून घेतला. आता हिरवीगार अशी कोथिंबीर टाकूयात चिरून आणि हे छान असं आहे ना 3-4 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं. बघा, आणि आता जे आपण पहिल्यांदा खोबरं जे भाजलेलं आहे ना ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकूयात आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून थंड करून आहे ना मिक्सरला वाटण करून घेणार आहे. तर हे बघा, चिकनसुद्धा बघू शकता. चिकन पण छान असं आपलं शिजलेलं आहे. तर मसाल्यांमध्ये इथे मी काय घेतलं आहे तर आपलं घरी बनवलेलं कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, चिकन मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि ते किचन किंग मसाला घेतलेला आहे. आता फोडणी देऊयात. तर कढईमध्ये ना भरपूर असं तेल घेतलेलं आहे, कारण चिकनचं कालवण म्हटलं नॉनव्हेज कोणताही तर आपल्याला तेलाचा जरा जास्तच उपयोग करायचा असतो. आता तेलामध्ये ना पहिल्यांदा आपण हे सगळे मसाले टाकायचे आणि 1 मिनिटभर आहे ना अगदी बारीक गॅसवरती छान असे तळून घ्यायचे. आणि आता हे जे वाटण केलेलं आहे ना ते वाटण टाकणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करूयात. आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे वाटण आपलं छान असं भाजलं जाईल किंवा मसाले आहेत ना ते आपले करपणार नाहीत. आपण अगोदर कांदा, खोबरं, लसूण, आलं सगळं भाजलेलं आहे, त्याच्यामुळे हे वाटण भाजायला ना जास्त वेळ लागत नाही. आता छान अशी कसुरी मेथी टाकूयात आणि अगदी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे ना वाटण भाजून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं, कढईला अजिबात खाली चिकटू द्यायचं नाही आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे वाटण आहे ना भाजून घ्यायचं. आणि जेवढं जास्त छान भाजल तेवढी ग्रेव्ही आपली छान होते. हे बघा, मस्त कलर चेंज झालेला आहे. आता आपण चिकन शिजवलेलं आहे ना टाकून घेऊयात. आणि हे अंगचं पाणी सुटलेलं आहे चिकनला, अजिबात एक्स्ट्राचं पाणी टाकलेलं नाही आहे.
व्यवस्थित असं मिक्स करूयात. चवीनुसार मीठ टाकूयात. चिकन शिजताना सुद्धा आपण मीठ टाकलेले. तर पाहू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल असं मस्त असं चिकन झालेलं आहे. एक उकळी आली ना, गॅस आहे ना एकदम बारीक ठेवायचा आणि एक 5 मिनटं आहे ना आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. आत्ता गटारी अमावस्या येणार आहे तर त्यावेळेस नक्की करून बघा. तर कसा वाटला व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा सांगते चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या पद्धतीने तुम्हीही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. मस्त झटपट असं आपलं चिकन तयार झालेलं आहे. पाहू शकता. आता हे तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, नानसोबत, कशासोबत सुद्धा खाऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.